नाम म्हणजे आंतरिक समाधानाची साधना असून त्याच्या स्मरण मात्रे पतिताचा सुद्धा उद्धार होईल। आपण शुद्ध अंतःकरण ठेवून नामस्मरण केले असता ऐहिक सुखाची वासना नष्ट होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो। आपली साधना ही भगवंत पाहण्यासाठी यावा अशी तल्लीनता हवी। ज्यावेळी परिस्थिती सुखाची असो वा दुःखाची आपण स्थिर वृत्तीने नाम घ्यावे हीच आपली जबाबदारी आहे। आपल्या नामाचे मोजमाप करायला ईश्वर आहे, कोणासाठी नाम न घेता पाहणारा भगवंत आहे ही भावना हवी। नामाची अर्थ हाक जर ईश्वरापर्यंत जावी असं वाटतं असेल तर कोणाची तळतळाट आपल्या सोबत नको। क्षणिक सुखाला बळी होऊन आपण कितीतरी लोकांची मन रोज दुखावत असतो, याची परतफेड होणार हे सुद्धा नक्की असत। आपण काही माहीत नाही असं वावरत असलो तरी कालचक्र सर्व पाहत आहे आणि शेवटी हाच काळ तुम्हाला तुमच्या प्रत्येक कर्माचा आरसा दाखवेल। नाम घेत असताना त्या नामाशी एकरूप झालो की आपसुक या साऱ्या गोष्टी मागे सुटत जातात आणि आपली अंतःकरण शुद्धी होते। नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेल, मज प्रचिती आली बहु तुम्हा देखील येईल। मिलिंद घाडगे, प्रताधिकार।